नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील नायक चौक कॉलेज रोड येथे 5 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान हुजैफ फिरोज कुरैशी वय 27 राहणार फातिमा क्लासिक बिल्डिंग प्लॉट क्रमांक 12 रहनुमा नगर वडाळा रोड नाशिक यांना गाडी मागे घेण्याच्या कारणावरून वाद करत बजाज मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी हातातील स्टीलचे कडे काढून हुजैफ फिरोज कुरैशी यांच्या तोंडावर, छातीवर, डोक्यावर मारहाण करत गंभीर दुखापत करून तेथून फरार झाले होते। याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। अंबड गुन्हे शाखेचे कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदार भगवान जाधव, पोलीस हवालदार भूषण सोनवणे, चारुदत्त निकम यांना गोपनीय माहिती मिळाली की गंभीर दुखापत करून फरार झालेला तोरणानगर सिडको येथे आहे। त्वरित वरिष्ठांची चर्चा करून सदर ठिकाणी जात अक्षय लक्ष्मण तायडे वय 24 राहणार तोरणा चौक उदय कॉलनी सिडको यास ताब्यात घेत छानपैकी विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पुढील तपास कामी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, पोलीस हवालदार भूषण सोनवणे, भगवान जाधव, चारुदत्त निकम, महिला पोलीस अंमलदार सविता कदम यांनी केली। AKP न्यूजसाठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।